नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी त्र्यंबक किप्पर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या लाईव्ह प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत। काल अकॅडमीच्या काही लक्षात ठेवा अडचणीमुळे म्हणा किंवा अकॅडमीच्या जे काही मुलं सिलेक्शन झाले होते PSL यांच्या गुणवंतांचा सत्कार सोहळा असल्यामुळे इव्हिनिंगचं लक्षात ठेवा, पर्टिक्युलरली सकाळच्या 2 शिफ्टचा मी तलाठी भरती डिस्कशन घेतलं होतं, परंतु तिसऱ्या शिफ्टचं लक्षात ठेवा कितव्या थर्ड शिफ्टचं डिस्कशन राहिलं होतं आणि याच्यामध्ये महत्त्वाचं जीके ओके या जीकेचं अनुषंगानं आपल्याला हे कव्हर करणं गरजेचं होतं। म्हणून मला असं वैयक्तिक लेवलला वाटलं की आपल्याशी हे क्लिअर करावं। त्याचं कारण वेळातला वेळ लक्षात ठेवा, आपला अमूल्य वेळ आहे, एक्झाम जवळ आलेली आहे, त्या अनुषंगानं आपण 8 सप्टेंबरच्या तिसऱ्या शिफ्टचं डिटेलमध्ये आज डिस्कशन घेतोय। याच्यामध्ये महत्त्वाच्या पर्टिक्युलरली काही गोष्टी आहेत त्या आपल्याला क्लिअर होऊ द्या की जे काही नवीन एक्झामचं स्ट्रक्चर येते किंवा जे काही स्वरूप आहे ते बदलते का, प्रश्न तेच होते का, आपली लिंक तुटू नये लक्षात ठेवा, आपल्याला याचा फायदा व्हावा या अनुषंगानं एक पुढचे अर्धा तास मी तलाठी लक्षात ठेवा गाजवणारच। म्हणजे तिसरी शिफ्ट महाविश्लेषण जीकेचं लक्षात राहू द्या, थर्ड शिफ्टचं पर्टिक्युलरली 8 सप्टेंबरच्या इव्हिनिंगच्या शिफ्टचं तिसऱ्या शिफ्टचं हे डिस्कशन असेल, तुमच्या डोक्यात राहू द्या। सर तुम्ही म्हणताल पहिल्या 2चं काय झालं, तर लक्षात ठेवा पहिल्या 2चं आपण घेतलं होतं, तरी बी पहिल्यातले काही क्वेश्चन राहिले तेही कव्हर करतो। महत्त्वाचे आपल्याला जेवढे जे काही जीकेचे IMP क्वेश्चन आहेत, काही बदलून क्वेश्चन आहेत तेवढे आपण आता कव्हर करूया। तर आपण पहिला क्वेश्चन बघा, बुक्स बघूया। 3 पुस्तकं महत्त्वाची विचारली होती, बुक्स 3 आले होते एक्झामला, कोणती बुक्स ते महत्त्वाचे आहेत। सकाळच्या शिफ्टला मी बोलताना माझ्या तोंडातून शब्द गेला होता की कोलाट्याचं पोर करून जा मित्रांनो, आणि तेच पुस्तक परीक्षेला आलं होतं। कोणतं? कोलाट्याचं पोर, हे लक्षात राहू द्या। कोलाट्याचं पोर हे जशाल तसं मी काल बोललो सकाळच्या शिफ्टला कोलाट्याचं पोर, आणि हे इव्हिनिंगला पण परीक्षेला आलं, लक्षात ठेवा। हा योगायोग समजा, आमचं अनालिसिस समजा ओके। तर कोलाट्याचं पोर हे पुस्तक लक्षात ठेवा, हे आत्मकथन आहे। कुणाचा? याचे लेखक कोण? किशोर शांताबाई काळे, लक्षात ठेवा किशोर शांताबाई काळे यांचं हे पुस्तक काल इव्हिनिंगच्या शिफ्टमध्ये शांताबाई काळे लक्षात ठेवा हे पुस्तक आलं होतं। त्यांनी कशा प्रकारे आयुष्य, पुन्हा किशोर यांनी कशा प्रकारे हे ऍक्च्युली पेशंट डॉक्टर होते, यांनी कशा प्रकारे आयुष्य जगले कोलाट्याचं पोर या संबंधीचं हे पुस्तक बोलण्यात लक्षात ठेवा। सहज मी बोलून गेलो, हे पुस्तक करून जावा सकाळच्या शिफ्टला, आणि इव्हिनिंगला तर प्रश्न आलाच, हा योगायोग समजा। याच्यानंतर आपण पुढचं महत्त्वाचं पुस्तक आलं होतं पडघवली, लक्षात ठेवा हा प्रश्न आला होता पडघवली, लक्षात ठेवा हे पडघवली पुस्तक विचारलं होतं। कोणतं? पडघवली। पडघवली हे पुस्तक एक्झामला आलं होतं, हे डोक्यात राहू द्या। दुसरं पुस्तक कोणतं होतं? आणि याच्यामध्ये याचे लेखक आहेत गोपाळ निळकंठ दांडेकर, गोपाळ निळकंठ दांडेकर, काय? गोपाळ निळकंठ दांडेकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत। सॉरी कोण मोबाईल गोपाळ निळकंठ दांडेकर। त्यानंतर बघा तिसरं महत्त्वाचं पुस्तक आहे, विचारलेलं आहे पुस्तक एक गुंडाप्पा विश्वनाथ, लक्षात ठेवा जी विश्वनाथ यांच्यावर आलं होतं, तेही आपण कव्हर करूया। परंतु हे 2 पुस्तकं महत्त्वाचे आहेत बघा, दोन्ही पुस्तकं फेमस पुस्तक आहेत। कोलाट्याचं पोर याच्यावर पण प्रश्न आणि अपेक्षित होता प्रश्न। याच्यानंतर बघा आत्ताच बघा गोपाळ निळकंठ दांडेकरांचं इतरही महत्त्वाचं लिखाण आहे, ते लिखाण आपल्याला माहित राहू द्या। काय इतर महत्त्वाचं त्यांचं लिखाण आहे, ते लिखाण परीक्षेला येऊ शकतं। सीतू, काय सीतू ही त्यांची दुसरी कादंबरी आहे, सीतू त्याचप्रमाणे हेही परीक्षेला येऊ शकतं बघा सीतू। त्याच्यानंतर पवन कथेचा धोंडी, त्यानंतर माचीवरला बुथा, झुंजार माची, काय हे झुंजार माची, याला IMP करा, झुंजार माची याच्यावर 100% प्रश्न पुढच्या राहिलेल्या 3 दिवसामध्ये येऊ शकतो, 9 शिफ्टमध्ये झुंजार माची हे करून जावा ओके। यानंतर कोणी एकाची भ्रमणगाथा, त्यानं रानभुळी, पूर्ण मायेचे लेकर, त्याच्यानंतर तांबट फुटी, मरणमयी, छंद चक्रव्यूह वेगळे ओके। यानंतर आम्ही भगीरथेचे पुत्र, बाया दार उघड, लक्षात ठेवा हेही त्यांचं लिखाण आहे। यानंतर पुढं वाघूर, कर्णयान ओके, श्रीरामायण, तुडवलेले घरकुल, कृष्णवेध, आईची देनागी, लक्षात ठेवा। यानंतर पुढं महत्त्वाचं भिल्लीवर कलिंग असे त्यांचं लिखाण आहे। कुणाचं? तर गोपाळ निळकंठ दांडेकरांचं। प्रश्न आपल्याला हा विचारलाय, पण बाकीचंही लिखाण माहित राहू द्या।
अनावधानाने काल बोलणे, लक्षात ठेवा, माफ करा, याच्याविषयी मी प्रिडिक्शन केलं होतं प्रश्न येईल सकाळच्या शिफ्टला आणि इव्हिनिंगला तिसऱ्या शिफ्टला हा प्रश्न आलेला आहे. तो योगायोग समजा, कारण कसं असतं आपण जेव्हा डिटेलमध्ये अनालिसिस घेतो तेव्हा कुठेतरी आयडिया येऊन जाते की प्रश्न काय येऊ शकतो. कारण का आपण सकाळी उचल्या उपरा या 2 कादंबऱ्या डिस्कस करताना मी सहज म्हटलं होतं कोल्हाट्याच्या पोरावर प्रश्न येऊ शकतो आणि ती कादंबरी इव्हिनिंगला आली होती. ओके, याच्यानंतर पुढचं महत्वाचं आणखीन एक पुस्तक बघा, ते महत्वाचं पुस्तक आहे गुंडाप्पा विश्वनाथ यांचं. ऍक्च्युली हे इंग्लिश मध्ये लिहिलेलं पुस्तक आहे, क्रिकेट संबंधित पुस्तक आहे, रिस्ट ॲश्युअर. बघा पुस्तक 2 वेळा असं प्रकारचं हे पुस्तक आले, ॲश्युअर अँड, काल विराट कोहलीवर विचारलं होतं, अँड ऑटोबायोग्राफी, ऑटोबायोग्राफी. ओके, बायोग्राफी हे पुस्तक आले आणि हे कुणाचं पुस्तक आहे जर बाय विचारलं तर हेही लक्षात राहू द्या. ओके, गुंडाप्पा विश्वनाथ. ओके, क्रिकेट संबंधी व्यक्तिमत्व आहे गुंडाप्पा विश्वनाथ, गुंडाप्पा विश्वनाथ. ओके, विश्वनाथ यांचं हे पुस्तक आहे. 3 पुस्तक आले होते, 1, 2 आणि 3. हे प्रिडिक्शन केलं तर अकॅडमीनं, याच्यावर प्रश्न पडलाय पडघवली. यानंतर आजही मी एक प्रिडिक्शन करतो, तुम्ही झुंजार माची करून जा, 100% प्रश्न अपेक्षित आहे या ठिकाणी. ओके, यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. लाईफ मुवमेंटवर एक प्रश्न आला होता, कोणता? लाईफ मुवमेंट. कारण का बघा ही सरकारची स्कीम आहे लाईफ मुवमेंट, याच्यावर प्रश्न आलेला आहे आपल्याला. खरं तर हे एन्व्हायरमेंट संबंधीचं आहे, काय लाईफ मुवमेंट, ज्याला आपण लाईफ मुवमेंट किंवा चळवळ म्हणू, मुवमेंट. ओके, लाईफ मुवमेंट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही लॉन्च केलेली काय बघा, जागतिक हवामानासंबंधीची ही काय स्कीम आहे. ओके, बघा हवामानामध्ये जे काही बदल होतो या अनुषंगानं पर्यावरण जीवनशैली चळवळ, ज्याला आपण काय म्हणू, लाईफ मुवमेंट म्हणजे पर्यावरण, मराठीमध्ये समजून घ्यायचं असेल तर पर्यावरण जीवनशैली चळवळ, काय पर्यावरण जीवनशैली चळवळ आहे. चला तर ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मोदींनी काय केलं, नरेंद्र मोदी यांनी COP26 लक्षात राहू द्या, याच्यावर प्रश्न आलेला आहे, 7वरून प्रश्न आलाय, 26 आणि 27 दोन्हीवर प्रश्न आलाय. या COP26च्या दरम्यान लक्षात ठेवा ही लाईफ चळवळ प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केली होती. ओके, आणि हे महत्वाचं बघा, ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे. ओके, आपल्याला याच्याविषयी माहित राहू द्या. युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑफ पार्टीज कुठं झाली ती, ग्लासगो, युनायटेड किंगडम, 26 या ठिकाणी ही स्कीम लॉन्च केली होती, परंतु ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. ओके, द आयडिया ऑफ लाईफ इंट्रोडक्शन इन इंडिया ड्युरिंग द COP26 ग्लासगो. ओके, याच्यानंतर पुढे महत्वाचं याचा ऑब्जेक्ट काय लक्षात ठेवा, खरं तर हे पर्यावरणाच्या रक्षणासंबंधीचे काही नॉर्म्स आहेत. ओके, प्रो प्लॅनेट प्रॉपर्टी लक्षात ठेवा, ज्याला आपण P3 वर पण प्रश्न आलाय, कोणता, या P3 वर पण प्रश्न आलेला आहे, विचारलं होतं P3 म्हणजे काय, तर प्रो प्लॅनेट, लक्षात ठेवा पीपल, प्रो प्लॅनेट पीपल याच्यावर प्रश्न आला होता. आणि ह्या दोन्ही लाईफ मुवमेंट, ऍक्च्युली खरं तर हे लाईफ ही स्कीम आणि ह्या 2 जे TCS न प्रश्न विचारले, प्रश्न क्रमांक 1 आणि हा प्रश्न क्रमांक 2, हे COP20 संबंधी इंडियानं जे काही लॉन्च केलं होतं गव्हर्नमेंटच्या स्कीम, त्याच्या संबंधीचं हे स्कीम होती. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मीही लय वेळा लक्षात ठेवा प्रिडिक्शन केलं होतं PYQ मध्ये, याच्यावर प्रश्न येणार. तो प्रश्न असा होता, लक्षात ठेवा, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. 1851 ला, कधी, 1851 ला रहनुमाय मजदियान सभा कोणी स्थापन केली, काय नाव आहे, रहनुमाय. लक्षात ठेवा रहनुमाय, ज्याला आपण म्हणू रहनुमाय, पारशी धर्माची सुधारणा संघटना आहे, रहनुमाय माजदयान, लक्षात ठेवा, माजदया किंवा माजदयान करा, माजदयान किंवा माजदयान सन सभा ही 1851 ला मुंबई या ठिकाणी पारशी धर्म सुधारणे संबंधी, समजून घ्या, पारशी धर्म सुधारणा चळवळी संबंधीची ही होती सुधारणा चळवळ, म्हणजे मूळ पारशीचं तत्वज्ञान म्हणजे पुनर्स्थापित करणे. ओके, आणि पारशी धर्मामध्ये सुधारणा करणे. ऍक्च्युली काय होतं, ही तर सुधारणा चळवळ होती, सामाजिक परिस्थिती पुन्हा म्हणजे सुधारणा करणे. याच्यानंतर महत्वाचं आहे, या रहनुमाय मजदियान सभेसंबंधीचे व्यक्ती विचारले परीक्षेला की याच्या संबंधी कोण व्यक्ती होते, तर ती व्यक्ती आपल्याला माहित राहू द्या. जो प्रश्न आलाय तो संबंधित व्यक्ती, हा प्रश्न रिपीट झाला, नवरोजी फुर्दोंजी, लक्षात ठेवा, नवरोजी फरदुंजी, लक्षात ठेवा, याच्यावर मी लय वेळा बोललो होतो, प्रश्न रिपीट होऊ शकतो. दादाभाई नवरोजी, काय, दादाभाई नवरोजी आणि KR कामा आणि एक आणखीन व्यक्तिमत्व आहे त्यांच्यावर प्रश्न, SS बंगाली, हे काल पर्यायामध्ये होते आणि हा प्रश्न विचारला होता इव्हिनिंगच्या शिफ्टला. ओके, SS बंगाली. ओके,
यांनी काय केलं, रहनुमाय मजदयान सभेची स्थापना केली होती. आता हे रहनुमाय मजदयान सभेचे जे सुधारक होते हे 4 व्यक्ती 1, 2, 3 आणि 4 यांनी आपले विचार लक्षात ठेवा. हे विचार कोणत्या वृत्तपत्राच्या मार्फत मांडले, जो प्रश्न आला तर आपली तयारी राहू द्या. त्याचं नाव आहे रास्त गोफ्तार. रास्त गोफ्तार या वृत्तपत्राच्या माध्यमातून पारशी धर्म सुधारणा संबंधीचे विचार मांडले होते. ओके, प्रश्न लक्षात राहू द्या. यानंतर आणखीन एक सरकारची स्कीम विचारली होती. ती स्कीम महत्वाची आहे बघा. ती स्कीमचं नाव आहे निधी. व्यवस्थित बघा ही स्कीम काय, निधी आपके निकट. निधी आपके निकट ही स्कीम काल विचारली होती. निधी आपके निकट ही स्कीम करून जावा, लक्षात ठेवा. ऍक्च्युली ही 2.0 म्हणजे दुसऱ्यांदा ही लॉन्च केली होती. निधी आपके निकट 2.0 ही स्कीम आली होती. खरं तर लक्षात ठेवा ही स्कीम कुणा लॉन्च केली आहे तर लक्षात राहू द्या, एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडंट फंड. लक्षात ठेवा, ऑर्गनायझेशन. ऍक्च्युली ही भारत सरकारची सगळ्यात जुनी कामगारासंबंधीची संघटना आहे. या संघटनेची स्थापना 4 मार्च 1952 ला याचं हेडक्वार्टर दिल्लीला आहे. व्यवस्थित समजून घ्या, हे न्यूज मध्ये आहे. 2 वेळा याच्यावर प्रश्न आलाय. ओके, आपकी निधी आपके निकट ही स्कीम आली आहे, परंतु ही स्कीम कुणाच्या अंडर काम करत लक्षात ठेवा. ही EPFO एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडंट फंड ऑफ ऑर्गनायझेशन. ओके, आता ही काय भारतातील ऑल डिस्ट्रिक्ट मध्ये, लक्षात ठेवा हे शब्द पाठ करा, भारतातील सगळ्या जिल्ह्यामध्ये ही स्कीम लागू केलेली आहे. ही स्कीम काय तर ही व्यवस्थित बघा. 27 जानेवारी 2023 ला या स्कीमचं लॉन्च केलेलं आहे. ही स्कीम अशी आहे, कामगार व रोजगार मंत्रालयाने लॉन्च केली आहे. समजून घ्या ही स्कीम कुणी लॉन्च केली आहे, कामगार, ज्याला आपण म्हणतो कामगार व रोजगार मंत्रालयाने ही स्कीम लॉन्च केली आहे. आपल्याला परीक्षेला प्रश्न आलाय. ओके, डिटेल मध्ये समजून घ्या. दर महिन्याच्या 27 तारखेला काय, दर महिन्याच्या 27 तारखेला भारतातील बघा जे काही कर्मचारी आहेत, उदाहरणामध्ये हे कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या 27 तारखेला कामगारासंबंधीच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी काय, कामगारांच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी आपण काय करू शकतो, या 27 तारखेला सरकारचे अधिकारी कर्मचारी आपल्याला अवेलेबल असतील. ओके, आणि खरं तर ही ऍक्च्युली भविष्य निधी अदालत याचं नाव होतं. काय होतं पूर्वी नाव, 2015 ला याचं काय नाव होतं, भविष्य निधी अदालत. भविष्य निधी अदालत हे नाव होतं, किंवा ज्याला आपण कोर्ट म्हणू. नंतर त्याचं काय केलं, निधी आपके निकट असं नामांतरण केलं गेलं. ओके, आणि निधी आपके निकट असं नामांतरण नंतर केलं गेलं. ओके, काय आहे लक्षात ठेवा स्कीम निधी आपके निकट काय, एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन काय. सगळ्यात सोपं, पेन्शन धारक असतात समजा, त्यांच्या काही तक्रारी असतात. उदाहरणामध्ये एम्प्लॉयमेंट संबंधी, रोजगारासंबंधी जे काही पेन्शन धारक आहेत त्यांच्या काही तक्रारी आहेत, त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी त्यांचं मासिक पेन्शन असेल या संबंधीचं अदालत असेल. ओके, याचं विशेष हे काय व्यासपीठ आहे. ओके, आणि दर महिन्याच्या 27 तारखेला या ठिकाणी समस्यांचं समाधान केलं जातं, म्हणून याचं नाव आहे निधी आपके निकट. ओके, आता ही कोणत्या मंत्रालयाची स्कीम आहे, रोजगार, लक्षात ठेवा. कामगार मंत्रालय कोण आहे याच्या अंडर काम करते, एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. कधी स्थापन झाली होती, 1952 ला. हेडक्वार्टर कुठं आहे, दिल्लीला. याच्या बाहेर मला असं वाटतं प्रश्न जाणार नाही. ओके, यानंतर पुढे महत्वाचा आणखीन एक पुढचा प्रश्न बघा, तो काल जीके ला आला होता. ग्रीन रेल्वे स्टेशन सर्टिफिकेट काय, कोणत्या रेल्वे स्टेशनला मिळालं, ग्रीन रेल्वे स्टेशन. लक्षात ठेवा, रेल्वे स्टेशन सर्टिफिकेट. ओके, सर्टिफिकेट कोणत्या रेल्वे स्टेशनला मिळालं, कोणत्या रेल्वे स्टेशनला मिळालं. स्टेशनला आपण डायरेक्ट उत्तरच घेऊया. त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम या मिळालं. कोणतं, विशाखापट्टणम. ऍक्च्युली समजून घ्या, विशाखापट्टणम यांना मिळालं. आता थोडी ही गव्हर्नमेंटची स्कीम काय समजून घ्या. ग्रीन रेल्वे स्टेशन सर्टिफिकेट हे विशाखापट्टणमला मिळालं. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, पण थोडं समजून घ्या. 100 गुणांपैकी 82 गुण हे कुठं, लक्षात राहू द्या, किती, 100 गुणांपैकी 82 गुण ह्या विशाखापट्टणम या रेल्वे स्टेशनला मिळाले. त्याचं कारण काय, ह्यांना जो स्टेटस मिळाले, स्टेटस आहे ज्याला आपण दर्जा म्हणू, प्लॅटिनम रेटिंग मिळाली. कोणती, प्लॅटिनम. लक्षात ठेवा, प्लॅटिनम रेटिंग मिळालेली आहे. ओके, रेटिंग मिळालेली आहे. आता हे व्यवस्थित समजून घ्या ही स्कीम काय आहे. खरं तर याच्या संबंधी पर्यावरणासंबंधीच्या 6 श्रेणी आहेत. किती, 6. या 6 श्रेणीमध्ये जर काम केलं तर लक्षात ठेवा किती 6 श्रेणी आहेत. आपण शॉर्ट मध्ये समजून घ्या कोणते कोणते त्याच्यामध्ये महत्वाचे घटक आहेत. तर बघा, महत्वाचं म्हणजे जलसंवर्धन, कचरा काय, उदाहरणामध्ये शॉर्ट मध्ये लिहितो, जलसंवर्धन,
जल संवर्धन करणे, कचरा विल्हेवाट लावणे. मी शॉर्ट मध्ये लिहितोय, माफ करा. यानंतर पुढं ओके ऊर्जा, बघा ऊर्जेची कार्यक्षमता संबंधीचं आहे. त्यानंतर जीवाश्म इंधन ज्याला लक्षात ठेवा फॉसाईल फ्यूल किंवा आपण ज्याला म्हणतो फ्यूल संबंधी. यानंतर म्हणजे ज्याला आपण म्हणतो पुढे महत्वाचं रहिवाशांचं आरोग्य व त्यांच्या कल्याणावर लक्ष देणे. आणि शेवटचं आहे बघा 5वं आणि 6वं म्हणजे तिथे स्थानिक आहे त्यांच्या रहिवाशांचं आरोग्य व कल्याणावर लक्ष देणे, रहिवाशांच्या आरोग्य. पुढचं महत्वाचं आहे जे काही आपण सामग्री वापरतो त्याचा वापर कमी करणे, यासंबंधी 6 श्रेणी आहेत. ऍक्च्युली ही स्कीम कुणाची आहे तर सगळं ते पर्टिक्युलर समजून घ्या. इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल, काय इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल हे सर्टिफिकेट देते. ऍक्च्युली हे महत्वाचं म्हणजे रेल्वे संबंधीचा एक विभाग आहे. कोणता? खरं तर हरित संकल्पना स्वीकारल्यानंतर बघा पर्यावरणातील प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी हरित संकल्पना स्वीकारलेली आहे. आणि यासाठी इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल काय करते? हे प्रमाणपत्र देते. इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल काय करते? हे प्रमाणपत्र देते. विशाखापट्टणम या रेल्वे स्टेशनला प्लॅटिनियमचा प्रमाणपत्र मिळालं, 100 पैकी 82 गुण मिळाले. आणि पुढे महत्वाचं लक्षात राहू द्या, हे विशाखापट्टणम रेल्वे, आता हा प्रश्न येऊन गेलाय कोणत्या विभागाच्या अंतर जरी आलं, रेल्वेचे जे आपले विभाग आहेत या विभागाचा अर्ज प्रश्न आला तर तेही माहित राहू द्या. विशाखापट्टणम हे लक्षात ठेवा ईस्ट कोस्टल लाईन मध्ये येते. काय? ईस्ट कोस्टल, ओके ईस्ट कोस्टल रेल्वेच्या अंतर्गत विशाखापट्टणम हे रेल्वे स्टेशन येतं. इथं प्रश्न अपेक्षित आहे बघा, इथं प्रश्न अपेक्षित आहे, इथं एक प्रश्न अपेक्षित आहे, कारण का अप्लाइड लेवलचे प्रश्न झाले तर आपल्याला इथं सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ओके जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य भरती असेल, कुठल्याही नगर परिषदे असू द्या, कुठल्या याच्यामध्ये आपला हा प्रश्न रिपीट झाला तर हा येऊ शकतं. आपल्याला एक प्रश्न येऊन गेला तलाठी भरतीला, ग्रीन रेल्वे स्टेशन सर्टिफिकेट कोणाला मिळालं? विशाखापट्टणमला. विशाखापट्टणम हे स्टेशन कोणत्या रेल्वेच्या विभागाच्या अंतर्गत येतं? ईस्ट कोस्टल रेल्वेच्या अंतर्गत येतं. कोण देतं सर्टिफिकेट? IG. लक्षात ठेवा इंडियन ग्रीन बिल्डिंग, लक्षात ठेवा हे पूर्ण महत्वाचं आहे, काउन्सिल देते. ओके किती श्रेणीमध्ये? 6 श्रेणी. ओके याच्यामुळे आपल्याला याच्या डिटेल बाहेर प्रश्न जाणार नाही. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तो पुढचा प्रश्न सोपा प्रश्न आहे, इतिहासासंबंधीचा. इंडियन, लक्षात ठेवा इंडियन असोसिएशनची स्थापना कुणी केली? मला असं वाटतं आपलं जर वाचन असेल तर याचं उत्तर आपण देऊ शकतो. इंडियन असोसिएशनची स्थापना 1876 ला, आपल्याला व्यवस्थित बघा 1876 ला बंगाल या ठिकाणी. कुठं? बंगाल या ठिकाणी ज्या व्यक्तीने ही संघटना स्थापन केली ते नाव आहे बघा सुरेंद्रनाथ बॅनर्जी. मित्रांनो हे नावच पाठ करून जा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस. कोण? आनंद मोहन बोस. आनंद मोहन लक्षात ठेवा आनंद मोहन ओके बोस यांनी हे काय केलं होतं? स्थापन केली होती इंडियन असोसिएशन. आपला हा परीक्षेला प्रश्न आला होता. आता याचा उद्देश काय होता बघा, एक स्ट्रॉंग म्हणजे काय करायचं होतं? एक स्ट्रॉंग बॉडीची लोकांच्या जनमतासाठी एक स्ट्रॉंग बॉडी तयार करायची होती. समान राजकीय हित संबंधाच्या आधारे भारतीय लोकांना एकत्र आणायचं होतं. हिंदू मुस्लिम यांच्यातील लोक मैत्रीपूर्ण संबंधाला प्रोत्साहन देण्याचं होतं आणि सार्वजनिक असं मोठं आंदोलन तयार करायचं होतं देशाला स्वतंत्र करण्यासाठी. एक 4 उद्दिष्ट होतं, 1 2 3 4 म्हणजे स्ट्रॉंग पब्लिक काय एक म्हणजे असं होतं क्रिएशन ऑफ स्ट्रॉंग बॉडी ऑफ पब्लिक ओपिनियन म्हणजे एक मोठी संस्था तयार करायची होती, एक गट तयार करायची, संघटना तयार करायची होती. त्यानंतर समान राजकीय संबंधासाठी भारतीय लोकांना एकत्र आणायचं होतं, हिंदू मुस्लिमांचे मैत्रीपूर्ण संबंध प्रोत्साहन करणे आणि एक सार्वजनिक मोठं आंदोलन तयार करणे. लक्षात राहू द्या या व्यक्तिमत्वावर प्रश्न अनेक रिपीट होऊ शकतो. आपल्याला हे मी आज इंडियन लक्षात ठेवा कॉन्फरन्स हा प्रश्न आला किंवा इंडियन कॉन्फरन्सची स्थापना तर नाव द्या सुरेंद्रनाथ बॅनर्जी. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तो प्रश्न महत्वाचा आहे. सरकारची एक स्कीम विचारल्या जनधन योजना. ओके या स्कीमचं नाव पूर्ण आहे प्रधानमंत्री जनधन योजना. लक्षात ठेवा PM जनधन योजना ही ग्रामीण भागात शहरी भागात सगळीकडेच लागू करण्यात आली होती. काय आहे लक्षात ठेवा वित्तीय ज्याला आपण म्हणतो आर्थिक समायोजना संबंधी ज्याला आपण फायनान्शियल इन्क्लुजन किंवा एक शब्द वापरतो आपण फायनान्शियल इन्क्लुजन वित्तीय समावेशन. ओके सोप्या भाषेत सांगतो आर्थिक दृष्ट्या ऍक्सेस निर्माण करणे म्हणजे बँक खातं, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ठेवी, डिपॉझिट या संबंधी लोकांना साक्षर करणे. प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीचे तरी बँकेत खातं काढणं यालाच म्हणतो आपण वित्तीय समावेशन करणं. ओके ऍक्च्युली वित्तीय समावेशासाठी ही नॅशनल मिशन ज्याला आपण म्हणतो राष्ट्रीय मिशन आहे. या
मिशनचं उद्दिष्ट काय होतं, ही स्कीम केव्हा सुरू झाली, आपण उद्दिष्ट जर समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. लक्षात राहू द्या, रेमिटन्सेस मी शॉर्ट मध्ये लिहितो रेमिटन्सेस. ओके, त्यानंतर क्रेडिट कार्ड. ओके, समजून घ्या, क्रेडिट कार्ड असेल, त्याच्यानंतर पेन्शन. ओके, म्हणजे सगळ्या गोष्टी कशा बँकेशी संबंधित आहे. त्यानंतर बघा बँकिंग बचत ज्याला आपण म्हणतो सेव्हिंग, या संबंधीची सवय लावणे. यानंतर पुढं बघा आपलं काही विविध, आता लक्षात ठेवा, या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंतर्गत विविध सेवा दिल्या जात होत्या. म्हणजे काय करणे, आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे किंवा सामावून घेणे. ओके, आता याच्यामध्ये सरकारचं जे उद्दिष्ट होतं, ऍक्च्युली या स्कीमचं रेकॉर्ड लक्षात ठेवा, हे न्यूज मध्ये काय होतं, ग्रीनिज बुक मध्ये याचं रेकॉर्ड झाले. काय ग्रीनिज बुक मध्ये, त्याचं कारण ग्रीनिज बुक मध्ये याचं रेकॉर्ड, कारण का खूप एका दिवशी जनधनाचे खूप खाते निघाले होते, अकाउंट निघाले होते. आता याचा आपण डेटा बघितला, जवळपास लक्षात ठेवा 100% भारतातला एरिया कव्हर झालाय. ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर 60% ग्रामीण भागात. ओके, आणि 40% शहरी भागात. किती अर्बन याच्यामध्ये, आणि जवळपास या जनधन मध्ये नियर अबाउट, माफ करा चुकलं तरी ऍड करून घ्या, 51% महिलांचे खाते आहेत. ओके, महिलांचे खाते आहेत. आता ही योजना आपल्याला माहित राहू द्या 2014 लॉन्च केली होती, हेही लक्षात ठेवा. आलं परीक्षेला तर प्रधानमंत्री जनधन योजना 2014 28 ऑगस्ट 2014 लॉन्च केली होती. त्याच्या अगोदर 15 ऑगस्ट 2014 माफ करा 15 ऑगस्ट 2014 प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली होती, परंतु ही 28 ऑगस्ट 2014 लागू झाली. ओके, हेही पाठ करून जा. कधी 28 ऑगस्ट 2014 ही लागू झाली. ओके, याच्यानंतर मला असं वाटतं, आणि ही स्कीम कोणत्या मंत्रालयाच्या अंडर जर आलं तर तेही माहित राहू द्या, अर्थ मंत्रालय. काय अर्थ मंत्रालयाच्या अंडर येते. ओके, आता याच्या बाहेर मला असं वाटतं प्रश्न जाणार नाही प्रधानमंत्री जनधन योजनेवर जर प्रश्न आला तर. यानंतर आपण दुसऱ्या याच्याकडे येऊया, कारण का बघा याच्यातलं महत्वाचं बघा, आणखीन एक सरकारी स्कीम विचारली होती कालच्या इव्हिनिंगच्या शिफ्टला, अटल पेन्शन स्कीम. काय अटल पेन्शन योजना ही काल विचारलेली होती, महत्वाची योजना आहे. 2015 ही लॉन्च झाली होती, समजून घ्या. त्यावेळेचे तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली लक्षात ठेवा यांनी ही लॉन्च केली होती. तारीख जर विचारली तर 9 मे 2015 ही योजना सुरू झाली. महत्वाचं बघा, ही योजनेची सुरुवात कुठं झाली तर कलकत्ता, आपण जर काय म्हणतो कोलकाता या ठिकाणी या योजनेची सुरुवात झाली होती. काय होती बघा ही योजनेने काय केलं, याच्या अगोदर एक जुनी योजना होती, तिचं नाव होतं स्वावलंबन योजनेचे लक्षात ठेवा, याच्यामध्ये मर्ज केली गेली आणि अटल पेन्शन योजना सुरू केली गेली. ओके, याचा उद्देश काय, गरीब, वंचित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक सार्वजनिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी ही योजना सुरू केली. गरीब, वंचित ओके आणि असंघटित कामगारांसाठी सुरक्षा निर्माण करण्यासाठी ही योजना सुरू केली होती. याच्यामध्ये वयोगट महत्वाचा आहे, हा परीक्षेला येऊ शकतो. 8 ते 40 वर्ष लक्षात ठेवा, या वयोगटातील काय वयोगट याच्यामधला इथं काय घेऊ शकतो, या स्कीमचा फायदा घेऊ शकतो. ओके, आणि महत्वाचं म्हणजे जवळपास बघा ही जी स्कीम आहे याचा खरंच फायदा होतोय असंघटित क्षेत्रातील गरीब असतील या कामगारांना. ओके, कारण का कामगारांवर जो काय अन्याय होतो, मिनिमम वेजेस असतील किंवा त्यांच्यावर असंघटित कामगारांना कुठं नोंद नसते, एखाद्या वेळेस जर समजा त्यांच्यावर आपत्ती आली, कुठलं समजा जर हादसा म्हणजे आयुष्यामध्ये ऍक्सिडेंट झाला तर कामगारांच्या सुरक्षेसंबंधी या संबंधित आपल्याला एक माहिती राहू द्या, आणखीन एक कुठंतरी पाठ करून जा. एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडंट फंड ओके, आताच मी सांगितलं एम्प्लॉयमेंट फंड ऑर्गनायझेशन ओके, ही 1952 ला स्थापन झाली होती. याचे हेडक्वार्टर दिल्ली या ठिकाणी आहे. मित्रांनो हे लक्षात राहू द्या, कामगारासंबंधीचा खूप महत्वाचं हे संघटना आहे. यानंतर आपण पुढच्या स्कीमकडे वळूया. पुढची संस्था विचारली होती, याच्यावर मी प्रिडिक्शन केलं होतं आणि हा क्वेश्चन डबल दोनदा TSS ने विचारलाय. काय आहे, इंटरनॅशनल सोलार अलायन्स, याच्यावर प्रश्न आलाय बघा. इंटरनॅशनल सोलार अलायन्स ओके, सोलार अलायन्स याच्यावर प्रश्न आलेला आहे. याचं कारण हे 2015 ला युनायटेड नेशन कॉन्फरन्स लक्षात ठेवा, युनायटेड नेशन फ्रेमवर्क ऑन कॉन्फरन्स ऑन लक्षात ठेवा क्लायमेट चेंज संबंधीचं पॅरिस या ठिकाणी, कुठं पॅरिस या ठिकाणी संमेलन होतं. याच्यामध्ये भारत व फ्रान्स लक्षात ठेवा या दोन देशाचा हा इनिशिएटिव्ह होता आणि सौर ऊर्जा संबंधीचं आंतरराष्ट्रीय सोलार अलायन्सची स्थापना केली. हे महत्वाचं, याचं कारण याचं हेडक्वार्टर हे भारतातील गुरुग्राम या ठिकाणी आहे. गुरुग्राम कुठे येतं, ज्याला आपण पूर्वीचं गुडगाव म्हणतो, हे हरियाणामध्ये आहे. ओके, आणि 2015 ला स्थापन झालं होतं. याचे बघा जवळपास 106 देश याच्यामध्ये
मेंबर आहेत आणि जवळपास 87 काहीतरी देशांनी स्वाक्षरी किंवा ज्याला आपण ॲग्रीमेंट बनतो हे मान्य केलेलं आहे. ओके, सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा वाढीव किंवा काय म्हणतो उपाययोजनेसाठी जे काही 23.5 कर्कवर्त 23.5 मकरवर्त याच्यामधले जेवढे देश आहेत त्याच्याकडे ज्या देशांकडे सोलार लक्षात ठेवा म्हणजे सौर ऊर्जा निर्माण होऊ शकतं या दोन्ही मधल्या लक्षात ठेवा ज्याला आपण म्हणतो 23.5 ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सर याच्यामधले जेवढे देश आहेत लक्षात राहू द्या याच्या संबंधित लक्षात ठेवा हे देश इथं आपण काय करतो मोस्टली सदस्य म्हणून कारण का सौर ऊर्जेच्या माध्यमातून काय करणे ऊर्जा निर्मिती करणे यासाठीचा हा इनिशिएटिव्ह आहे. ओके, युनायटेड नेशन फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज लक्षात ठेवा या 2015 ला ओके पॅरिस या ठिकाणी भारत आणि फ्रान्सचा हा इनिशिएटिव्ह होता कारण याचं हेडक्वार्टरच भारतामध्ये असल्यामुळे ह्याच्यावर प्रश्न येणं अपेक्षित होतं. काय होतं प्रश्न येणं अपेक्षितच होतं. यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न आलाय साक्षरते संबंधीचा थोडं समजून घ्या. सर्वाधिक साक्षर जिल्हा विचारलाय सर्वाधिक साक्षर भारतातील जिल्हा कोणता जिल्हा कोणता मी इथं क्वेश्चन मार्क करतो कोणता आणि उत्तर देऊन टाकतो म्हणजे आपण क्लिअर करूया. ओके, ऍक्च्युली हे मिझोराम मधलं ठिकाण आहे मिझोराम राज्य लक्षात ठेवा. मिझोराम मधला जिल्हा आहे तर जिल्हा परिषदेचा आहे सेरचिप नावाचा जिल्हा आहे. कोणता सेरचिप मिझोरामचा हा सेरचिप जिल्हा आहे. हा सर्वाधिक 2011च्या सेन्सस नुसार किती 2011च्या सेन्सस नुसार सर्वाधिक काय साक्षर जिल्हा आहे. या ठिकाणी 98.23% एकूण लक्षात ठेवा साक्षर जिल्हा आहे भारतामधला. आता जर प्रश्न असा आला अप्लाइड लेवलचा सर्वात कमी किंवा लोएस्ट कमी साक्षर जिल्हा कोणता जर प्रश्न आला तर त्याचंही उत्तर लिहून घ्या. हा मध्य प्रदेश मधला आहे. कोणता मध्य प्रदेश मधला कारण का परीक्षेला कसाही प्रश्न येऊ शकतो. अलीराजपूर हा सर्वात कमी साक्षर जिल्हा आहे. परीक्षेला प्रश्न हा आलाय पण हे माहित राहू द्या. ओके, जवळपास मध्य प्रदेश मधलं हा अलीराजपूर जिल्हा इथं साक्षरतेचं प्रमाण 31 पॉईंट लक्षात राहू द्या. लक्षात ठेवा किती 31 पॉईंट. ओके, फक्त 31% इथलं साक्षर आहे आणि याच्यामध्ये जवळपास या अलीराजपूरमध्ये 43.6% काय पुरुष साक्षर आहेत. ओके, 31 पॉईंट. ओके, 0.1% किंवा 31% इथं साक्षरता आहे. सर्वात कमी ज्याला आपण मी बाण दाखवतो आणि सर्वात जास्त त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. मी इथं थांबतो. आता तुम्हाला प्रश्नाचा आणखी सांगतो आपल्या लेवलचा प्रश्न काय येऊ शकतो. आता समजा सर्वाधिक साक्षर राज्य विचारलं सर्वाधिक साक्षर राज्य कोणतं भारतातलं साक्षर राज्य कोणतं तर लक्षात राहू द्या. आणि सर्वात कमी विचारलं सर्वात कमी साक्षर राज्य तर दोन्हीही उत्तर माहित राहू द्या. सर्वाधिक साक्षर झालं त्याचं उत्तर लिहा केरळामध्ये साक्षरता बघा जवळपास 93.91% साक्षर आहेत. ओके, केरळामध्ये. आणि सर्वात कमी विचारलं तर उत्तर लिहा बिहार कारण का बिहारमध्ये सर्वात 63 लक्षात ठेवा 8% साक्षर आहे. आणि याच्याच पुढे जाऊन जर आणखी विचारलं युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेश जर विचारलं मी शॉर्ट मध्ये लिहितो युनियन टेरिटरी विचारलं सर्वाधिक साक्षर. ओके, साक्षर शब्द वापरतो आणि शॉर्ट मध्ये लिहितो युनियन टेरिटरी कोणती तर त्याचं उत्तर लिहा. ओके, लक्षद्वीप या ठिकाणी सर्वाधिक साक्षरता आहे. कुठं लक्षद्वीप मध्ये 91.85% इथं साक्षर आहेत. आणि सर्वात कमी युनियन टेरिटरी जर विचारली तर हे माहित राहू द्या 2011च्या सेन्सस मुळे दादरा नगर हवेली कारण का हे नंतर मर्ज झालं दीव दमण. ओके, दादरा नगर हवेली हे सर्वात कमी साक्षर युटी होतं 2011च्या जनगणनेनुसार 76.24%. ओके, याच्या बाहेर मला असं वाटतं प्रश्न जाणार नाही. एवढा डेटा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या कारण का कसाही प्रश्न मित्रांनो लक्षात राहू द्या. फक्त प्रश्न हा आलाय परीक्षेला पण ती ऍडिशन कम्पेअर तुलना करून माहिती राहू द्या कारण का हे आपल्याला येईल. आणखीन थोडा बॉक्स करून लिहा जर भारताची साक्षरता विचारली तर आपल्याला हे माहिती राहू द्या कारण का भारताची साक्षरता 74 पॉईंट ही परीक्षेला येऊ शकतं 0.4% आहे. ओके, भारताची कारण का बघा आपण सगळंच बघितलं पण हाही डेटा बघून जा भारताची 74.04% यामध्ये पुरुषांचं प्रमाण 82.14% पुरुष साक्षर आहेत तर 65.46% महिला साक्षर आहेत भारतामधल्या. ठीक आहे, ही ऍडिशन माहिती. ओके, यानंतर आपण बघा पुढचा एक महत्वाचा प्रश्न आला होता. तो प्रश्न असा आहे म्हणजे सर्वाधिक साक्षर सर्वाधिक कमी सर्वाधिक जास्त. यानंतर एक क्रांतिकारक संबंधी प्रश्न आलाय त्याचं नाव आहे अनुशीलन समिती. ओके, अनुशीलन समिती
बघा अनुशीलन समितीवर प्रश्न विचारलाय. अनुशीलन समिती याच्यामध्ये महत्वाचं, या समितीची स्थापना केव्हा झाली? 24 मार्च 2, लक्षात ठेवा, 1902 ला झाली होती. ओके. आता ह्याच्यात शॉर्ट मध्ये पी मित्रा परीक्षेला आलं होतं. पी मित्रा यांनी स्थापन केली होती 24 मार्च 1902 ला. पी मित्रा. ओके. त्यांचं नाव आहे प्रथम नाथ मित्रा, सतीश भूषण राय चौधरी, आणि यांना सहकार्य केलं होतं बघा, सतीश भूषण नाथ चौधरी, लक्षात ठेवा. आणि आणखीन सहकार्य केलं होतं, व्यक्तीचं नाव महत्वाचं आहे, कारण का भगिनी निवेदिता, लक्षात ठेवा, भगिनी निवेदिता. ओके. निवेदिता, कारण का हे नाव पाठ करा, परीक्षेला येऊ शकतं. या अनुशीलन समितीचं काय उद्देश होता? तर क्रांतीच्या मार्गाने भारतामध्ये काय करणं, ब्रिटिशांना घालवणे आणि सत्ता स्थापन करणं. या अनुशीलन समितीचे नंतर काय कळले? लक्षात ठेवा, 3 गट पडले होते, ते महत्वाचे आपल्याला माहित राहू द्या. कारण का ढाका अनुशीलन समिती, कोणती? ढाका अनुशीलन समिती, हा परीक्षेला येऊ शकतो. ढाका अनुशीलन समिती हे काय, तुम्ही ॲडिशनल माहिती लिहून घ्या. याची स्थापना 1906 ला. संबंधित व्यक्ती आपल्या परीक्षेला जर आलं तर पुलिन दास करा. काय? पुलिन दास ढाका अनुशीलन समिती. यानंतर पुढचा महत्वाचा आहे बारिंद्र कुमार घोष, ज्याला आपण युगांतर ग्रुप म्हणतो. याला ट्रिपल स्टार देऊन IMP करा, युगांतर ग्रुप. ओके. युगांतर ग्रुप. एप्रिल 1906, एप्रिल 1906. नाव आहे बारिंद्र कुमार घोष, अरविंद घोषचे बंधू, लक्षात ठेवा, बारिंद्र कुमार घोष. ओके. यानंतर आणखीन एक व्यक्तीचं नाव आहे का, 3 गट पडले होते, रास बिहारी बोस. ओके. हेही माहित राहू द्या, रास बिहारी घोष. ओके. रास बिहारी घोष, किंवा आपण रास बिहारी बोस करा, रास बिहारी बोस. ओके. हे एवढं पाठ करून जा, अनुशीलन समितीवर प्रश्न तुमचा चुकणार नाही. परंतु लक्षात ठेवा, पी मित्रा 24 मार्च 1902 ला ढाका या ठिकाणी स्थापन केली होती. ओके. याच्यानंतर आपण कलकत्ता, कुठं, सॉरी माफ करा, अनुशीलन समिती कुठं स्थापन केली? कलकत्ताला. ओके. ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचा आणखीन शब्द, ऍक्च्युली हे सगळ्यात खरं तर ही गुप्त संघटना होत्या. हे शब्द पाठ करून जा. काय होत्या? गुप्त संघटना होत्या. अनुशीलन समिती गुप्त, अनुशीलन समितीची स्थापना कलकत्त्याला, नंतर ढाका अनुशीलन समिती, युगांतर ग्रुप आणि रास बिहारी बोस यांच्या नेतृत्वाखाली. ओके मित्रांनो, जेवढं काही महत्वाचे जीकेचे क्वेश्चन कालच्या शिफ्टला आले होते तेवढे मी जीकेचे पर्टिक्युलर चालू घडामोडीचे गव्हर्नमेंटच्या योजना कव्हर केल्यात. राहिलेत प्रश्न पॉलिटीचे. ओके. ते सागर सर कव्हर करतील. आरटीआय वर प्रश्न होते. ओके. आणि कलमावर प्रश्न होते, सागर सर घेतील. आणि महत्वाचं म्हणजे मराठीचं लेक्चर तुम्हाला लक्षात ठेवा, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या प्लेलिस्ट मध्ये मागच्या 3ऱ्या फेज मधलं सगळं झालेलं आहे. एकाच लेक्चर मध्ये आपले सागर जगताप सर घेतील आणि मॅथ्सचं स्वप्नील सरांचं लेक्चर मिळून जाईल. ओके. तर पुन्हा भेटूया उद्याच्या, लक्षात राहू द्या, उद्या सकाळी पहिल्या शिफ्टला. तारीख आहे उद्या किती? 10 सप्टेंबरला डॉट 11 वाजता आपल्याला ही शिफ्ट सुटते. आपण विश्लेषण घेऊन येत आहे. ओके. आपण जर नवीन असाल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करा. आपल्यापैकी कोणी आपले बांधू भगिनी नातेवाईक जर डिपार्टमेंटल मध्ये असतील, कोणत्या पोलीस विभागामध्ये, त्यांच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीनं खात्याअंतर्गत PSI ही बॅच लॉन्च केली आहे. तर त्यांना नक्कीच हे शेअर करा. यानंतर आपल्यासाठी आणखीन एक महत्वाचं लक्षात ठेवा, आपण जर कंबाईन करत असाल तर ध्येयवर्धी ही आमची PSI फाउंडेशनची बॅच लॉन्च झालेली आहे. आपण जर आरोग्य भरतीची तयारी करत असाल तर आरोग्य भरतीची पण बॅच आमच्याकडे लॉन्च झालेली आहे. तर पुन्हा भेटूया सकाळी उद्या डॉट 11 वाजता. चला, शुभरात्री, बाय बाय, टेक केअर.